लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण आंदोलन करताना ते सनदशीर मार्गाने केलं पाहिजे. आंदोलन करताना पोलिसांच्या गाड्या तोडायच्या, पोलिसांच्या गाड्या फोडायच्या. त्याच्यामध्ये काल दिल्लीमधली प्राथमिक माहिती जर आपण माध्यमांच्या मधनं पाहिली तर 5-6 पोलीस अधिकारी जखमी झालेले आहेत. त्यामुळं असा कायदा हातात घेणं बरोबर नाही. कुणी विद्यार्थी संघटना असतील किंवा कुणी असेल, असं आतंकवादी त्याला म्हणता येणार नाही. आतंकवादी म्हणजे काय, जे अंधाधुंद गोळीबार करतात, जीव घेतात, एखाद्या देशाविरुद्ध आपल्या काही कारवाई करतात, त्याला आतंकवादी म्हणतो आपण. पण विद्यार्थी जरी असले तरी दगडफेक करायची, पोलिसांवर त्याला जखमी करायचं, ही सुद्धा बाजू योग्य नाही. त्यामुळं माननीय सदाभाऊ खोत जरी म्हटले असले तरी आतंकवादी म्हणणं हे योग्य नाही. कारण विद्यार्थी शेवटी चळवळीमधले असतात, त्यांच्या मागण्या मांडत असतात. पण सनदशीर मार्गानं आंदोलन करणं, धरणं धरणं, घोषणाबाजी करणं, रास्ता रोको करणं इतपत ठीक आहे. पण सरकारी मालमत्तेचं नुकसान, सरकारी वाहनांचं नुकसान, सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना जखमी करणं हे देखील काही योग्य नाही. मी आंदोलकांना दहशतवादी म्हटलेलं नाही असं सदाभाऊ खोत यांनी त्यानंतर स्पष्टीकरण देखील दिलं. विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण सुरू आहे. परीक्षेत घोटाळा करणारे पकडले गेलेत, मात्र आंदोलनाचा अजेंडा भरकटत चाललाय. धर्मेंद्र प्रधान यांचा याशी संबंध नाही असं सुद्धा सदाभाऊ खोत म्हणतात. मी सकाळी बोललेलो होतो की इंडी आघाडी, त्यांचे सहयोगी पक्ष हे खऱ्या अर्थानं आतंकवादी विचार या आंदोलनाच्या आडोशानं राज्यामध्ये आणि देशामध्ये पसरवत आहेत. सोशल मीडियामध्ये जर बघितलं तर एकंदरीत त्याच पद्धतीनं राज्यामध्ये महाविकास आघाडीचं काम चाललेलं आहे. एक आहे की विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्ही आहोत. विद्यार्थ्यांचं आंदोलन राज्यामध्ये मी केलेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत. आम्ही तुरुंगामध्ये गेलेलो आहे. दिल्लीमधल्या त्यांच्या मागण्या बघितल्या, तर मोदी सरकारच्या विरोधातल्या त्यांच्या घोषणा सगळं बघितल्यानंतर नीटच्या परीक्षेचा आणि या सगळ्या एकंदरीत चाललेल्या जे काही आंदोलनाच्या जे प्रकार आहेत याचा काही संबंध आहे? काही संबंध नाही. आणि म्हणून मला वाटतं की मी आजही या मतावर ठाम आहे की काही विद्यार्थी प्रामाणिकपणाला लढा देत आहेत, परंतु भाजप प्रणित विरोधी जी आघाडी आहे, काँग्रेस समर्पित, ही आघाडी या देशाला अस्थिर करण्यासाठी आतंकवादी विचार या देशातल्या वेगवेगळ्या माध्यमातून पसरवत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.